नमस्कार मंडळी, मी प्रिया पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा मेनू बघा एकदम खास असा होणार आहे का, कारण आज आपण बनवणार आहोत लग्न पंक्तीत मिळतो ना तसा एकदम झणझणीत चमचमीत असा मसाले भात, सोबतच एकदम तर्रीदार चवदार अशी शाक भाजी आणि पुऱ्या म्हणाल तर एकदम सॉफ्ट लुसलुशीत अशा पुऱ्या जशा की लग्न पंक्तीत मिळतात। चला तर मग आजच्या स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया। 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता त्याच्यातच आपल्याला 1 इंच आलं घालायचे, सोबतच 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्यात। आता तुम्ही तुमच्या तिखटच्या चवीनुसार मिरच्या कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। आता मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, काड्यासहित कोथिंबीर घ्यायची कारण त्याच्या काड्यामध्ये पण छान असा फ्लेवर असतो। त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे, कच्चंच खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे। आता आपल्याला हे संपूर्ण साहित्य वाटून घ्यायचं, गरज पडली तर 1-2 चमचे पाणी घालू शकता। आता पातेल्यात 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं, 2 लवंगा, 2 मिरे, 1 स्टार फूल, 1 वेलची, 1 इंच दालचिनी, 1 चमचा शहाजिरं। आता तुमच्याकडे जर असेल मसाला वेलची जी काळी विलायची असते ना ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी 1 वापरू शकता आणि सोबतच तेजपत्ता 2 घाला। आता या ठिकाणी 1 मोठा पातळ कापलेला कांदा आहे तो सुद्धा याच्यामध्ये घालून द्यायचा। कांदा छान असा पातळ कापा जेणेकरून तो लवकर भाजला जातो आणि खाताना दाताखाली कचकच लागत नाही। त्यासाठी आपल्याला कांदा छान असा लालसर रंगावरती परतून घ्यायचा। बघू शकता कांदा भाजण्यासाठी मी गॅस थोडासा मोठा केलेला आहे आणि लवंगा मिऱ्या अंगावर उडू शकतात त्याची काळजी तुम्ही घ्या। आता कांदा गुलाबीसर रंगावरती परतत आला की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं जे हिरवं वाटण होतं ना ते संपूर्ण वाटण आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून द्यायचं। आता वाटणात घेताना संपूर्ण जिन्नस आहे आपण कच्च्याच घेतल्या होत्या, त्यामुळे या ठिकाणी वाटण सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं। आता वाटण परतत आलं की लगेचच त्याच्यामध्ये कढीपत्ता घाला, तो सुद्धा 1 मिनिट परतून घ्या। त्यानंतर आता 1 मोठा पातळ कापलेला टोमॅटो घ्यायचा, तो सुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे। आता टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, पण टोमॅटो नक्की ह्या भातात घाला, त्याच्यामुळे त्याची भाताची चव ना एकदम अप्रतिम होते। आता टोमॅटो घातले म्हणजे चवीनुसार मीठ सुद्धा घाला, म्हणजे असं टोमॅटोवर मीठ घातलं की असं टमाटाना लवकर मऊ शिजतो, त्यामुळे मीठ तिथंच घालायचं। 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। याची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथं जर जाऊन तुम्ही बघू शकता जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर। आता घ्यायची पाव चमचा हळद, 1 चमचा घ्यायचा आहे कुठलाही सब्जी मसाला किंवा चिकन मसाला तुम्ही वापरू शकता किंवा किचन किंग मसाला जरी असेल तो घातला तरी पण चालेल। 1 चमचा धने पावडर घ्यायची, थोडीशी कसुरी मेथी अशी गरम करून मी 1 चमचा कसुरी मेथी अशा हातावरती कुस करून घातली, त्याने पण आपल्या भाताला एकच नंबर चव येते। आणि बघू शकता अशा पद्धतीने मसाले 2-3 मिनिटं तेलात परतायचे आणि लगेचच 1 बटाटा अशा पद्धतीने साल काढून घेतला होता, तो बटाटा सुद्धा आपल्याला याच्यात परतून घ्यायचा। आता आपल्याला जेवढे तांदूळ घेणार आहोत त्याच्यात डबल आपल्याला या ठिकाणी पाणी घालायचे। आता माझ्याकडे ताजा पुदिना नव्हता, त्यामुळे मी सुकलेले पुदिन्याचे पानं असे इथे कुस करून घातले। तुमच्याकडे जर ताजा पुदिना असेल तर तुम्ही हिरवं वाटण करताना त्याच्यामध्ये वाटताना घेऊ शकता। आता मीठ थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे या ठिकाणी मीठ घालून घेतलं। भातात मीठ एकदम बरोबर असणं गरजेचं आहे, कारण आळणी भात खाताना तेवढा चवदार लागत नाही। आणि बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आली की लगेचच आता आपल्याला त्याच्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे। तर 1 वाटी तांदूळ घेतला म्हणून 2 वाटी पाणी घातलं। आता हा भात जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल ना तर पाणी थोडंसं कमीच घाला, डबलला पाणी थोडंसं कमी घाला। आणि पातेल्यात जर बनवत असाल तर पाणी 1 वाटी तांदूळाला 2 वाटी पाणी अशा पद्धतीने घाला। आता ना 90% भात हा झाकण न ठेवता शिजून द्यायचा आणि भात शिजत आला की झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढायची, आपला भात बनून तयार होईल। आता दुसरीकडं मी वांग्या बटाट्याच्या भाजीसाठी अशा पद्धतीने वांग्याच्या आणि बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आणि मिठाच्या पाण्यात ठेवल्या, म्हणजे काय ते लवकर काळे पडत नाही। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। आता भाजी छान आपल्याला तर्रीची करायची आहे, त्यामुळे 2 चमचे या ठिकाणी तेलाचा वापर केला, तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा आणखी जास्त सुद्धा करू शकता।
आता एक मोठा कांदा एकदम अशा पद्धतीने बारीकसर पातळ एकदम कापून घेतला, जेणेकरून कांदा हा लवकर भाजला जावा। आता ही संपूर्ण भाजी आपण बिगर वाटणाची बनवणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची। ती आलं लसूण पेस्ट सुद्धा याच्यामध्ये एकदम आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत। त्यानंतर एक मोठा टोमॅटो अशा पद्धतीने एकदम पातळ बारीकसर असा कापून घेतला, जेणेकरून तो लवकर शिजेल। आणि टोमॅटो मऊ पाडण्यासाठी इथंच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। पुन्हा एकदा छान असं हे एकजीव करायचं आणि 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं। 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या तिखटच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पूड, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा किचन किंग मसाला किंवा तुम्ही गरम मसाला वापरू शकता। या ठिकाणी अर्धा चमचा किचन किंग मसाला 1 चमचा घातला, त्याच्याऐवजी तुम्ही मटन मसाला वापरू शकता। आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मसाले जळू नये म्हणून थोडंसं या ठिकाणी पाणी घालून घ्यायचे, म्हणजे काय टोमॅटो पण मऊ शिजेल आणि मसाले पण परतले जातील। 2 मिनिटानंतर अशा पद्धतीने मसाल्याने तेल सुटलं की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये आपले वांगे आणि बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्यात। तर बघू शकता मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे अजिबात वांगे आणि बटाटे दोन्ही सुद्धा काळे पडलेले नाहीत, त्यामुळे तुम्ही मिठाच्या पाण्यात हे कापून नक्की ठेवा। आता छान मसाल्यात ते 3-4 मिनिटं परतलं की लगेचच शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे अर्धी वाटी। आता हा ऑप्शनल आहे शेंगदाण्याचं कूट घालणं, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, जर तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी पण चालेल। पण लग्न पंक्तीच्या भाजीत ना असं शेंगदाण्याचा एकदम ओबडधोबड कूट खायला खूपच छान लागतो, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की घाला। आता ही भाजी शिजवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। अर्धा ते 1 ग्लास गरम पाण्याचा वापर करा, म्हणजे तुमच्या रश्श्याच्या हिशोबाने तुम्हाला किती रस्सा ठेवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता, पण भाजीत अजिबात थंड पाण्याचा वापर करू नका। आता अर्ध झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं ही भाजी छान उकळून घ्यायची कमी गॅसवर। बघू शकता आपली भाजी वांग बटाटा छान असं शिजून तयार झालेलं आहे। मी थोडीशी सुक्कीच अशी भाजी केली, तुम्हाला थोडा रस्सा करायचा असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता। तर आता आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्यात। तर पुऱ्या ह्या आपण एकदम मऊ लुसलुशीत जशा लग्न पंक्तीत ओव्याच्या पुऱ्या मिळतात ना त्या पद्धतीच्या करणार आहोत। त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 चमचा ओवा अशा पद्धतीने हाताने कुस्करून घालायचा। ओव्याच्या पुऱ्या लग्नात करतात, जेणेकरून उन्हाळ्याचं अशी तेलकट भाजी तेलकट पुऱ्या हे सगळं काही बाधू नये म्हणून लग्नामध्ये ओव्याच्या पुऱ्या ह्या केल्या जातात। कोणाकोणाकडे अशा पद्धतीने लग्नात ओव्याच्या पुऱ्या करण्याची पद्धत आहे ना, मला नक्की कमेंट करून कळवा बरं का। आता काय करायचं, आपल्याला थोडं थोडं नॉर्मलच पाणी आहे ते अशा पद्धतीने घालत आपल्याला एकदम घट्टसर असं जसं पुरीला आपण मळतो ना नेहमी तशाच पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचे। अजिबात कुठंच तेलाचा वापर करायचा नाही। पीठ मळताना किंवा लाटताना जर तेलाचा वापर केला तर आपली पुरी ही जास्त तेल पिते, त्यामुळे तेलाचा कुठेच वापर करू नका। आता एक मोठा गोळा घेऊन अशा पद्धतीची मोठी चपाती लाटून घेतली, त्यानंतर अशा धारीच्या वाटीने किंवा ग्लासाने आपल्याला पुऱ्या ह्या छापून घ्यायच्यात। अशा पद्धतीने पुऱ्या कापल्या की एका वेळेस 4 ते 5 पुऱ्या ह्या आरामात बनतात। जर तुम्हाला अशा पद्धतीने नसेल करायच्या तर तुम्ही एक छोटा गोळा घेऊन त्याची पुरी सुद्धा लाटू शकता। आता संपूर्ण पुऱ्या ह्या एका वेळेसच लाटून घ्यायच्या, जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही अशा पद्धतीच्या पुऱ्या लाटा। एकदाच लाटून पेपरवर किंवा चाळणीवर ठेवून द्या, म्हणजे तळण्यासाठी झटपट होतात। तर बघा तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि तळण्यासाठी शक्यतो लोखंडी कढईचा वापर करा। आणि आता आपल्याला पुरी अशा पद्धतीने टाकून घ्यायची, वरून झाऱ्याने तेल घालायचं किंवा थोडीशी दाबायची आणि लगेच निम्मी कच्ची असतानाच आपल्याला पुरी पलटून घ्यायची, म्हणजे काय अशा पद्धतीने छान पुरी आपली टम्म एकदम फुगली जाते। आणि ह्या पुऱ्या आपण ज्या मऊ लुसलुशीत बनतात ना त्या बनवलेल्या आहेत। तर तुम्हाला जास्त काळ पुऱ्या कुरकुरीत आणि अशा फुगलेल्याच ठेवायच्या असतील तर त्याची सुद्धा रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा। आणि मऊ लुसलुशीत पुऱ्या जर बनवायच्या असतील तर त्याच्यासाठी ही पद्धत तुम्ही नक्कीच अवलंबा।
तर बघू शकता आपल्या सगळ्या पुऱ्या एकदम टम्म अशा फुललेल्या आहेत। आपल्या पुऱ्या बनवून तयार झाल्या। इकडे भात सुद्धा बनवून तयार झालेला आहे। सोबतच आपली वांग्या बटाट्याची शाक भाजी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। आता त्या भाजीमध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ओले किंवा भिजवलेल्या वाटाण्याचा सुद्धा वापर करू शकता, त्याने सुद्धा भाजी ही खूप छानच होते। तर बघू शकता आपलं मस्त लग्न पंक्तीतलं ताट वाढून तयार झालेलं आहे। मस्त असं आपल्या पुऱ्या, चमचमीत वांग्या बटाट्याची भाजी आणि मस्त चमचमीत झणझणीत असा भात, जो की आपण मसाले भात असं त्याला म्हणतो। तर कोणाकोणाला अशा पद्धतीचं लग्न पंक्तीतलं जेवण खायला आवडतं त्यांनी मला कमेंट करून नक्कीच कळवा। आणि ह्या मी दाखवलेल्या एकदम झटपट साध्या सोप्या पद्धतीने वाटण न करता बनवलेली ही भाजी आणि हा स्वयंपाक तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने बनवलेली रेसिपी नक्कीच आवडेल। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना आपला व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।